दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांसमवेत गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची बैठक संपन्न। ढालगरमधील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी। संस्था अंतर्गत सह्याद्री क्रीडा संग्राम 2026 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल हेगली सवेणीचं घवघवीत यश। आस्थान नंबर 1 शाळेत अग्निरहित स्वयंपाक उपक्रमाचं आयोजन। ICS महाविद्यालयाचा क्रिकेट संघ कोकण विभागीय स्पर्धेसाठी पात्र। सविस्तर वृत्त। खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांसमवेत योगिता दंत महाविद्यालय खेड रत्नागिरी येथे बैठक पार पडली। यावेळी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेशदादा कदम यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच खेड नगर परिषद हद्दीतील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण विषयक प्रश्नांवर सखोल चर्चा यावेळी करण्यात आली। नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून टप्प्याटप्प्यानं कामं राबवण्याचे निर्देश देण्यात आले। लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं निवारण करण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधत रायगडच्या ढालगरमधील जिल्हा परिषद शाळेत शाळकरी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा सादर करत जयंती साजरी केली। यावेळी कोणी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत तर कोणी महान नेतृत्वांच्या भूमिकेत उतरून रॅलीमध्ये सहभागी झालं होतं। बालविवाह रोखण्यासाठी, बालविवाह बंदी होण्यासाठी प्रभात फेरी काढत घोषणा देण्यात आल्या। विद्यार्थ्यांनी काढलेल्या या आगळ्या वेगळ्या रॅलीचं ग्रामस्थ आणि शिक्षकांनी कौतुक केलं। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित संस्था अंतर्गत सह्याद्री क्रीडा संग्राम 2026 स्पर्धा दिनांक 1 आणि 2 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाल्या। या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल हेगली सवेणी तालुका खेड या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलं। विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघानं चांगली कामगिरी करत तृतीय क्रमांक प्राप्त केला। या यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक सर, व्यावसायिक प्रशांत निकम शेठ, सह्याद्री अकॅडमीचे चेअरमन अनिरुद्ध निकम यांनी मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षकांचं आणि विद्यालयाच्या व्यवस्थापनेचं तसेच शालेय समितीचं अभिनंदन केलं। जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शाळा आस्थान नंबर 1 खेड तालुका खेड येथे आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत अग्निरहित स्वयंपाक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भेळ, सँडविच, चना चटपटी, विविध प्रकारच्या भेळींचे प्रकार, ओरिओ बिस्किट पासून पेढे, शेवपुरी, सरबत यासारखे पदार्थ तयार केले। या उपक्रमाचं महत्त्व सांगताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वयंपाकाच्या कौशल्याचं महत्त्व पटवून दिलं। सदर उपक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री कारले, अर्चना पालकर, प्रशांत भालेराव, हेमंत राठोड उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंपाकाचं कौशल्य विकसित होण्यास मदत होईल असं शिक्षकांनी म्हटलंय। सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाने क्रिकेट स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले। मुंबई विद्यापीठ रत्नागिरी जिल्हा अंतर्गत लांजा येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत ICS महाविद्यालयाच्या संघानं दमदार कामगिरी करत कोकण विभागासाठी पात्रता मिळवली। ICS महाविद्यालयाचा पहिला सामना फिनोलेक्स महाविद्यालय रत्नागिरी संघाविरुद्ध झाला। दुसरा सामना नवनिर्माण महाविद्यालय रत्नागिरी संघाविरुद्ध खेळवण्यात आला। या 2 सलग विजयांसह ICS महाविद्यालयाचा क्रिकेट संघ कोकण विभागासाठी पात्र ठरला।
प्राध्यापक रोहित कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। संघाच्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समिती चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। आंबये तालुका खेड येथे माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री रामदासभाई कदम यांच्या प्रयत्नाने माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत आंबये ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला। यावेळी गृह महसूल ग्रामीण विकास पंचायत राज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून नवीन इमारतीच्या कामाचं भूमिपूजन केलं। तसेच या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारा 20 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला। या प्रसंगी माजी आमदार आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, मुरडे ग्रामपंचायत रवींद्र रेवाळे, संग्राम कदम, आंबये ग्रामपंचायत सरपंच शालिनी जाधव, आंबये ग्रामपंचायतीचे सर्व सभासद, ग्रामपंचायत अधिकारी, शिवसेना पदाधिकारी आणि आंबये गावचे ग्रामस्थ उपस्थित होते। खेड तालुक्यातील मुरडे गावात माजी सरपंचांनी सुरू केलेला बार बंद करण्यात यावा म्हणून गेले 6 महिने ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेक निवेदनं दिली। ग्रामसभेत बार बंदचा ठरावही केला। मात्र याबाबत खेड पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आजपर्यंत चालढकल करत आले। संतप्त झालेल्या मुरडे ग्रामस्थांनी मुरडे गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देत येत्या प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। खेड तालुक्यातील मुरडे गावात शांतताप्रिय गावात असा बार नको म्हणून ग्रामस्थांनी पोलीस, उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या। शिवाय ग्रामसभेचा ठरावही केला। या ठरावाला बार मालक जुमानत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात या बार विरुद्ध तक्रार केली। हे निवेदन देताना मनोहर शिवे यांच्यासह श्यामसुंदर दळवी, दिनेश शिवे, शशांक सिरकर, किसन बडवे, अभिजित शिरगावकर, विजयानंद गायकवाड, रणजित गुहागरकर, धवल शिरगावकर, अमित निकम, सुयोग मंडपे आदी उपस्थित होते। सोमवार दिनांक 5/1 रोजी खेड नगर परिषद हॉल येथे खेड शहर मराठा समाजाच्या वतीने खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून आलेल्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, मराठा समाजातील आजी माजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शरद शिर्के होते, तर नंदू साळवी यांनी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली। यावेळी मराठा समाजाचे सदस्य बुवा शिंदे, दीपक नलावडे, अंकुश विचारे, अवधूत मोरे, सुभाष देसाई, शेखर भोसले, सुरेश चिकणे, प्रशांत सावंत, अनंत विचारे, राजू आमरे, संग्राम कदम, सावंत सर, हेमंत साळुंके, विवेक कदम, तुषार सापटे तसेच कदम मॅडम, विचारे मॅडम, चिकणे मॅडम उपस्थित होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागोटणे येथे पक्षाचा भव्य जाहीर मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन, संजय भोसले, सुप्रिया महाडी, मिलिंद धात्रक आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राजीव साबळे, विजयराज मोरे, नरेंद्र जैन, विनोद पाशिरकर, समीर शेडगे, सुरेश मगर, असलम राऊत यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 6 जानेवारी 2026 रोजी
मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त म्हणजे जागतिक पत्रकार दिनानिमित्त राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था खेडच्या वतीने शहरातील सर्व प्रतिष्ठित ज्येष्ठ तरुण पत्रकारांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी खेड तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकार बंधू भगिनी, मराठी पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर आणि संस्थेचे संचालक तथा नगरसेवक रहीम युसुफ सहीबोले, उपाध्यक्ष भालचंद्र साळवी, संस्थेचे व्यवस्थापक स्वप्नील नरळकर यांच्यासह पतसंस्थेतील सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।